दोन्ही नेते एकत्र किंवा दोन्ही आपण सेना एकत्र करण्याचा जो प्रयत्न ते करतायत, मग आधी का नाही केला? सुरुवातीला त्यांनी केलं पाहिजे होतं. सुरुवातीला फुटायलाच नाही पाहिजे होता. सुरुवातीला ज्यावेळेस फुटण्याची तयारी चालली त्यावेळेस परत एकदा उद्धव साहेबांकडे बसून त्या ठिकाणी जर समजा प्लॅनिंग केली असती, साहेब नको आपण असं करूया तसं करूया, तर उद्धव साहेबांनी काय नाही म्हटलं असतं का? उद्धव साहेबांनी ऐकलंच असतं. म्हणजे कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं उद्धव साहेब नेहमीच ऐकतात. मग ते ऐकलं असतं तर काहीतरी म्हणजे यांना हे झालं असतं. परंतु यांना फुटायचंच होतं, यांना जायचंच होतं, वेगळी संघटना काढायचीच होती आणि भाजपबरोबर जायचंच होतं, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते केलं. आता ते एकनाथ शिंदे साहेबांना थोडंसं बाजूला करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असेल तर यांना असं वाटतं की आता आपण जुनी ओरिजिनल शिवसेना आणि आपली शिवसेना एकत्र झाली पाहिजे, असं बऱ्याच कार्यकर्त्यांचं आमदारांचं म्हणणं असेल. तर एखाद्या वेळेस हे म्हणून त्यांनी हे गुगली टाकली असेल. पण आता ठीक आहे, तर असेल तर त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावं, त्यांनी त्यांच्या बॉसला विचारावं शिंदेसाहेबांना, आणि मग त्याच्यानंतर ती मुवमेंट उद्धव साहेबांकडे जाऊन करा. मग पाहू काय तर. बरं, खरेच शिवसेना पक्ष चिन्ह तुमच्या अत्यंत जिवारी विषय आहे. येस, हे चिन्ह त्यांच्याकडे आहे, धनुष्यबाण. त्यामुळे कुठेतरी एकत्र जर आलं तर मग हे सगळं वैभव किंवा ती ताकद वाढेल असं तुम्हालाही वाटतं का? कुठेतरी हे व्हायला पाहिजे असं? नाही, मला असं वाटतं की त्याने फुटायलाच नाही पाहिजे होतं, याने दूर व्हायलाच नाही पाहिजे होता. दूर व्हायला जर झाले नसते तर कमीत कमी याच्यामध्ये आपण खूप काही पुढे अजून केलं असतं. उद्धवसाहेबांचं जे एक डेव्हलपमेंट माइंडेड त्यांचं नेचर आहे, त्या नेचरप्रमाणे त्या ठिकाणी चांगलं झालं असतं. आणि उद्धवसाहेबांना एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करायचं होतं, परंतु काही अशा घटना घडल्या त्यामुळे ते नाही करता आलं. पण नंतर मला या ठिकाणी सांगा की जर उद्धवसाहेबांचं मत इतकं चांगलं होतं मग त्याच्यानंतर मग हे असं काही झालंच नसतं. परंतु यांनी हे खोडा टाकला. भाजप आणि शिंदेगड एकत्र येऊन त्यांनी हे जे केलं तर ते लोकांना पटलं नाही. तुम्हाला देखील अनेक नेते पक्ष सोडून गेलेत किंवा तुम्हाला देखील तशा ऑफर होत्या वेगवेगळ्या पक्षाकडून. नेमक्या खैरेसाहेब आज मन मोकळेपणानं सांगा, त्या ऑफर काय काय होत्या आणि कुठल्या पक्षाकडून होते? नाही, ऑफर काही नाही. त्यांना माहिती आहे खैरेसाहेब कुठे फुटणार नाहीत. चंद्रकांत खैरे हा कडवट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, आणि त्यामुळे जाणार नाही. पण उगाच असं दगड टाकून पाहता, असं छेदून पाहता की काय आहे का काही, तसं काही होऊ शकत नाही. कारण चंद्रकांत खैरे हे कडवट आणि मजबूत असा त्या ठिकाणी जुझारू शिवसैनिक आहे की ते उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, आणि म्हणून त्या ठिकाणी मी मातोश्रीच आहे. त्यामुळे आम्ही कुठेच त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि जाणार पण नाही. हे मी अनेक वेळेस सांगितलं, नाही आताही सांगतो. तसे प्रयत्न झाले होते तुम्हाला? नाही, असले ते आता त्यांना माहिती आहे की चंद्रकांत खैरे येत नाही. मग चंद्रकांत खैरे आम्हीच दाखवा ना, राज्यपालाचं, राज्यसभेचं, लोकसभेचं, याचं त्याचं दाखवा ना. राज्यपालाचं आमिष आलं होतं खैरे साहेब तुमच्यापर्यंत? नाही, आले होते, भाजपचे लोक आले होते, परंतु प्रत्यक्षात त्यांना माहिती आहे खैरेसाहेब कुठे जात नाही, काही नाही. खैरेसाहेबांना आपण काही जरी सांगितलं तर ते हो थोडी म्हणतील, म्हणायला काय हरकत आहे असं काय. पण त्यात तो दृष्टिकोन ठेवला तर आपल्या नशिबात जे काही असेल ना ते कुठं जात नाही. ज्यावेळेस असेल त्यावेळेस असेल, नसेल. मी तर अनेक पदं भोगलेले आहे, तर त्यामुळे आणि शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद मला कडवटपणे मजबूत होण्यासाठी पण त्यांनी दिला. त्यामुळे मी कसं काय. खासदारकीचं म्हणजे जे शिंदे गट आहे त्यांच्याकडून देखील खासदारकीचं संजय शिरसाट पण बोलले नंतर की होय, मी त्यांना बोललो होतो की तुम्हाला. नाही, शिंदे गटांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं. तो संजय शिरसाट बोललेच की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला हे म्हणजे दुसरा येत होतो, डायरेक्ट नाही बोलले ते, तर आम्ही हे करू. पण त्याला माहिती आहे की चंद्रकांत खैरे कुठे जाणार नाही, काही नाही, बोलून तर फायदा नाही. कसं बघता याच्याकडे? बजेट हे संमिश्र आहे. नोकरदारांना थोडासा दिलासा आहे आणि बाकी शेतकऱ्यांना थोडासा दिलासा आहे. पण तसं पाहिलं तर संमिश्र बजेट आहे. हे काही एकंदरीत खूप चांगलं म्हणावं असं नाही आहे आणि वाईट म्हणावं असं पण नाही.
अत्यंत मोठ्या मनानं तुम्ही बजेटचं वाईटही बजेटला म्हणत नाहीये, नाहीतर विरोधी पक्ष म्हणले तर मग टीकाच येते, पण तरी देखील तुम्ही कुठेतरी चांगलं पण म्हणताय थोड्या प्रमाणात. याच्या मागे तुम्हाला काय वाटतं की त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या सर्वसामान्यांसाठी आहेत? नाही, आता त्याचा आपण खूप अभ्यास केला, तर टी व्हीमधून आम्ही तुमच्याच टी व्हीमधून पाहतो सगळा, आणि त्या दृष्टीने तो दृष्टिकोन ठेवला तर आपलं पाहू ना पुढे संध्याकाळपर्यंत अजून काय काय रिॲक्शन येतात त्याच्यानंतर बोलू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.